नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. दीप फाउंडेशनचे काम दीपस्तंभासारखं. प्रकाश कांबळे. भादोली तालुका हातकणंगले येथील सार्वकालिक दीप फाउंडेशन यांचा वर्धापन दिन व ख्रिसमस निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळपासून विविध उपक्रम राबवण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन पास्टर मनोहर चोपडे आणि सिस्टर अस्मिता चोपडे यांनी केलं होतं. या कार्यक्रम प्रसंगी शुभेच्छा देताना सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कांबळे म्हणाले की समाजामध्ये काम करत असताना आपण समाजाचे काहीतरी देणे लागते हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. लोकांना आपण मदत केली पाहिजे. तसेच प्रभू येशूंचा विचार समाजामध्ये रुजवला पाहिजे. ख्रिसमस निमित्त प्रभू येशूंची प्रार्थना करण्यात आली. यावेळी विधवा महिलांना सयाजी ज्ञानेश्वर अवघडे यांनी साड्या वाटप केल्या. यावेळी लहान मुलांसाठी आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मुलांनी सुंदर डान्स सादरीकरण केलं. याप्रसंगी सार्वकालिक दीप फाउंडेशनचे सर्व लीडर व मंडळी उपस्थित होते. यावेळी विक्रम माने, पत्रकार प्रकाश कांबळे, ग्रामपंचायत सदस्य अमोल कोळी, रुपाली कोळी, जिनियस इंग्लिश मीडियम स्कूलचे महेश पोळ व मुख्याध्यापिका अपर्णा पोळ, डॉक्टर मिलिंद हिरवे व आरती हिरवे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश धनवडे व मेघा चोपडे यांनी केलं, तर आभार मास्टर मनोहर चोपडे यांनी मानले. येशूच्या नावात आम्ही समर्पण करत आहे. या आई वडिलांचं आम्ही समर्पण करत आहे. माझ्या देवा धन्यवाद. येशूच्या नावात मागतो पित्या, आमेन. असंच आपले डोळे बंद असू द्यात आणि माझ्या बरोबर पाठीमागे म्हणा, परमेश्वर सियोनला आशीर्वाद देवो व सियोनचे संरक्षण करो. परमेश्वर सियोनवर आपला मुख प्रकाश पाडो व सियोनवर कृपा करो. सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.